उसी के जिलाधिकारी साहब ने कल वहाँ पर निवेदन दिया था यहाँ के व्यापारी ने बाजरे के कि यहाँ पर आठवड़ी बाजार जैसा कि वैसा शुरू किया जाए। यहाँ 5 एकड़ के एरिया 5 से 7 एकड़ के एरिया में हैदराबाद खोलकर ये आठवड़ी बाजार यहाँ के लोगों की सहूलत के लिए फराहम करके दिया हुआ है। किस तरह से देखते हैं इस बात? देखिए, ये बाजार की जगह डेवलपमेंट प्लान के अंदर रिजर्वेशन में है और मैंने ये जगह खरीद कर विकत लेकर नारायण लिंबाजी चौधरी इसके पास से नगर पालिका ने ये जगह खरीदी करी और खरीदी करके यहाँ पर आठवाड़ी बाजार भरा है। ये टोटल नगर पालिका की और खरीदी हुई जगह मिला के टोटल 9 एकड़ जगह है और आज ये करोड़ रुपए की जगह है। लेकिन यह गरीबों का रोटी रोजी ये जगह के ऊपर अवलंबन है। हमने पाथरी शहर में जानवरों का बाजार शुरू किया। आज वो हर इतवार को जानवरों का बाजार मार्केट में भरता। मराठवाड़े में नंबर 1 का जानवरों का बाजार है। 1993 से बाजार चालू है। वो बाजार के अंदर रोज 7 से 8 कोटी रुपए का उड़ाडाल जो है तो जानवरों के बाजार में होता। आज यहाँ पर हमने भाजीपाले का मार्केट शुरू करके 4 साल हो गए। ये शुरू होके 4 साल से यहाँ पर परभणी जिले में भाजीपाले का विक्रेता का आड़त दुकान का कई व्यवस्था है। परभणी की बात वो पाथरी में है। यहाँ पर सोनपेट, आष्टी, मानवत, सेलू, परभणी, गंगाखेड़ तक के लोग यहाँ पर आके रोज सवेरे भाजीपाला खरीद के ले जाते हैं और बड़े पैमाने पर रोज तकरीबन 1 करोड़ रुपए का शेतकरों का माल यहाँ पर रोज 4 बजे रात को बिकता। अब इतनी सुविधाएं यहाँ होने और ये सब सुविधा है। ये बाजार को हमने बाजार डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी 2 शौचालय बांधले। व्यापाऱ्याला, शेतकऱ्याला, या ठिकाणी खरीद करणारे येणारे लोकांना सगळी सुख सुविधा करून या ठिकाणी दिलेली आहे आणि चांगला सुरळीत या ठिकाणी बाजार चालू असताना गावात मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे। 2 एकर जागामध्ये ते बाजार आहे आणि त्या ठिकाणी लोकांची गैरसोय होते। येणारे व्यापारी ते बाजारामध्ये बसू शकत नाही आणि म्हणूनच हे बाजार आम्ही भविष्याचे दृष्टिकोन ठेवून आम्ही हे बाजार सुरू केलेला आहे। हे बाजारमध्ये आता या गुरुवारी आज जवळपास हे बाजारामध्ये 4 ते 5 कोटी रुपयाचा उलाढाल होत। एक चुडा व्यापारीला आम्ही विचारलं की गेल्या बाजारात तुला किती विक्री झाली? ते मला 9,000 रुपयाची विक्री जुने बाजारात झाली आणि हे बाजारात मला 25,000 रुपये येतात। म्हणजे असा प्रत्येक भाजीपाल्याला विचारा, प्रत्येक व्यापाऱ्याला विचारा की इथं व्यापार किती होतो आणि हे गरिबासाठी आहे। आता हे लोकांना काय आहे, तुम्ही जेवढे बसलेले शेतकरी आहेत, गरीब लोक आहेत, ह्याला इथं उद्ध्वस्त करून ह्याला इथून तिकडे न्या, इकडे न्या आणि इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचं आहे। पंचायत समिती सारखा ह्याच्यावर आम्ही हायकोर्टातून स्टे घेतलेला आहे। राजेश विटेकरने आमदार आहेत ते आपले मतदारसंघाचे, त्याने मुख्यमंत्र्याकडून बी स्टे आणलेला आहे आणि हे या ठिकाणी कदापिही आम्ही शॉपिंग मॉल या शॉपिंग कॉम्प्लेक्स होऊ देणार नाही। कारण की हे जागा आठवडी बाजारसाठी राखीव आहे। आठवडी बाजारसाठी आम्ही हे जागा उपलब्ध करून घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर गरिबाचा रोजगार हे जागेवर आहे। जर हे बाजार उद्ध्वस्त झाला, या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने जे त्यांच्या डोक्यात जे चालू आहे पैसे कमवायचा, असं जर पद्धतीने राहिलं तर मग हे गरीब जायचं कुठं? हे गरीबाचा आता जसं मी सांगितलं की जनावरांचा बाजार, त्या ठिकाणी हॉटेलवाला येते, त्या ठिकाणी खाणेवार हॉटेलवाला येते, केळं विक्रेता येते, लहान मोठे व्यापारी त्या ठिकाणी येते, पाणीवाला येते, चारावाला येते। अनेक लोकांना एक माध्यमातून व्यापारामध्ये भर पडते आणि त्या व्यापारातून शहराच्या व्यापारामध्ये भर पडते। आज 5 कोटीचा उलाढाल म्हणल्यावर ह्याचा 1 कोटी रुपये पाथरीच्या विविध क्षेत्रातल्या व्यापाऱ्यामध्ये हे पैसे जातात। तर हे बाजार हे पाथरीची शान आहे। जनावरांचा बाजार बी पाथरीची शान आहे आणि इथून कुठकुठून लोक येतात। सेलूचे लोक इथे, आता इथला माणूस कोणी सेलूला जात नाही, आष्टीचे लोक येतात, इथला कमी जास्त, पण ह्या ठिकाणी स्थानिक लोकांना मोठा रोजगार उपलब्ध झालेला आहे। शेतकऱ्याला मोठा रोजगार उपलब्ध झालेला आहे। शेतकरी स्वतः जे भाजीपाला पिकवितो ते स्वतः आणून ह्या ठिकाणी विकतो। तर हे सगळी सुखसुविधा या ठिकाणी दिलेली आहे। झाडं लावलेली आहेत, तुम्ही बघा किती मोठाले झाड आहेत, किती वर्षापूर्वी लावलेले, आजचे लावलेले झाड आहे। हे सगळी सावली आहे, अजून बी सावली करायची, अजून बी हे बाजारला नवा रूप द्यायचं आहे। पण दुर्दैवाने आमच्या हातामध्ये नगरपालिकेची सत्ता नाही।
तर सत्ता असती तर अजून हे बाजाराला माझ्या डोक्यात अजून प्लॅनिंग होतं, ते अजून काही करायचं होतं, ते आता राहिलेलं आहे. पण मी एवढंच आपल्याला माध्यमातून सांगतो की हे बाजाराच्या ठिकाणी कधीही आम्ही शॉपिंग मॉल किंवा शॉपिंग सेंटर होऊ देणार नाही. ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन करू, उपोषण करू, पण हे गरीब लोकांचा रोजगार पाथरी शहराच्या, पाथरी ग्रामीणच्या आणि परिसरातल्या लोकांच्या हे बाजारावर जे अवलंबून आहे त्याच्या पोटावर पाय देण्याचं काम कधी होऊ देणार नाही, हे निश्चितपणे सांगतो.